नगरसेवकांची बैठक संपली आहे। अजित पवारांचं नगरसेवकांना मार्गदर्शन पाहायला मिळालं। महापालिकेबाबतचा सगळा अभ्यास करा असं अजित पवार म्हणाले। नवनिर्वाचित नगरसेवकांना अजित पवारांच्या सूचना आहेत, तर अजित पवार यांची नगरसेवकांसोबतची बैठक संपली आहे। तब्बल 1 तास ही बैठक सुरू होती। नगरसेवकांना मार्गदर्शन केलंय। महापालिका समजून घ्या, महापालिकेबाबतचा सगळा अभ्यास करा। नव्यानं निवडून आलेल्या नगरसेवकांना अजित पवारांच्या या सूचना आहेत। पुणे महानगरपालिकेचा इतिहास तोंडपाठ करा, कायद्याचं आणि महापालिका अधिकाऱ्याचे काही पुस्तक आहेत तेही वाचा, जनतेचा विश्वास सार्थ ठेवा, काम करा। अजित पवारांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना हा कानमंत्र दिलाय। तर अजित पवारांकडून नगरसेवकांना काय कानमंत्र मिळालाय? कायदा, मनपाच्या अधिकाऱ्याची पुस्तकं वाचा, महापालिकेबाबतचा सगळा अभ्यास करा, पुणे महानगरपालिकेचा इतिहास तोंडपाठ करा, जनतेचा विश्वास सार्थ ठेवा, काम करा। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। रेवती, अनेक महत्त्वाच्या सूचना खरं तर नवनिर्वाचित नगरसेवकांना दिल्या आहेत, कानमंत्र अजित पवारांनी दिलेले आहेत, सविस्तर अपडेट काय? वैष्णवी, खरं तर मागील 2 दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात जे नवविचर्चित नगरसेवक आहेत त्यांच्यासोबत बैठका घेत आहेत। पहिल्या टप्प्यात पुणे महानगरपालिका नगरसेवकांसोबत बैठक पार पडली आणि आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेवकांसोबत बैठक सुरू झालेली आहे। त्या दरम्यान त्यांनी सांगितलं की जनतेसाठी जेवढे काम करता येईल तेवढं करा। जे कायदा आहे सगळे पुणे महानगरपालिकेचे एकंदरीतच कसं ते सगळं पूर्ण एकंदरीत सिस्टीम चालतं त्याबद्दलचा नीट अभ्यास करा आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करा। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे नगरसेवक आहेत नवीन निवडून आलेले त्यांना काम करा हे एक असा मोठा संदेश त्यांनी या बैठकी दरम्यान दिलेला आहे। आता पिंपरी चिंचवडच्या नगरसेवकांसोबत देखील बैठक सुरू झालेली आहे। तर आता पुढील येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मध्ये अजित पवार हे ऍक्शन मोड मध्ये आलेले पाहायला मिळतात आहे आणि त्यामुळे अनुषंगाने देखील बैठका ह्या सुरू झालेल्या आहेत। वैष्णवी, धन्यवाद रेवती, सविस्तर अपडेट आपण दिलीत।